केली नाही, गाळ का उडावला? अरे का माजटल्यावानी वागता? किती दिवस जगणार आहात तुम्ही? 300 फूट जमिनीत गेलेला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुमच्याकडे किती ताकद आहे? जरा माजटेलपणा कमी करा. हे लई दिवस चालत नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. हो, लोक तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमची काही गरज नाही. तुम्हाला वाटतं लोक मानिते बिनिते, लबाड लोक आहे सगळे. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून तुम्ही माझी तारीख घेता. उद्या माझे 2-4 दात पडले, तुम्ही तारीख घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल हवा जायला लागली, ते उरफाट बोलायला लागलं, बंद. हा, लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. उद्या 5 वाजेपर्यंत तुमची गरज आहे. तुम्ही बधीर झालेली माणसं आहे. तुम्हाला काय गात्र धर्म कळत? काय कळत? एक वडा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या. तुला काय धर्म कळत? अरे स्वाभिमान विकलेली लोक तुम्हाला काय कळतं रे? हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. दुसऱ्याच्या वाढदिवसाची बोर्ड ठोकणारी लोक तुम्हाला काय वांग कळत? बधीर झालेली माणसं तुम्हाला काय करतं? फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहेत. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय? आता माया पड बसलं का? खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. हे इंदुरीकरचे कीर्तन आहे भाऊ. माझ्या आयुष्यात मला आता 31 वर्ष झाली महाराज झालेला. हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केली नाही. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही कोणाला. एवढी मी एका जन्मात काढून टाकली. आपलं कीर्तन फक्त एकच गुण आहे माझा, मी फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. फळाची नाही आहे गे. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुन्हा एकच आहे माझा, फक्त खरं बोलतो. तुम्ही अभ्यास करा. कशासाठी जिंदगी बर्बाद करता? हे मोठमोठ्या लोकांचे आदर्श घ्या. 2 महिने झाले माणसांचे पाय जमिनीवर टेकानं. काय कष्ट आहेत. 2 महिने कष्ट करतात पण 4.5 वर्ष एसीत बसतात. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय? कष्ट किती आहेत? 2 महिने. साधी कष्ट आहे का? उन्हात तानात नुसतं 500 सभा रोज होत्यात. अजून शेतकरी हा शब्द सभेत आला नाही. दूध हा शब्द आला नाही. महागाई हा शब्द आला नाही. इतके दुश्मन आहेत सगळे. दूध हा शब्द कधी निघाला नाही. महागाई हा शब्द कधी निघाला नाही. कीर्तनकारांना 10,000 मागितले तर माणसं म्हणतात बाजार मांडला देवाचा. आणि इथं 30 मिनिटाच्या सभेला 3 लाख रुपये खर्च आहे. जो खरा बोलाल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. ह्या जगाचा नियम आहे, जो लाल करीन तोच जगन. आमच्यासारखे खरे बोलले वड्या वडा. मी रोज लफडे निसटणारा माणूस आहे. रोज लफड आहे मायाभोवती. उठलो का लफड सुरू. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला. या जगात खरं कोणी बोलायचं नाही. काय मत आहे तुमचं? खरं बोलला का त्याची क्लिप, खरं बोलला का त्याची बातमी, खरं बोलला का त्याचा गुन्हा, खरं बोलला का त्याच्यावर गेम. तुमचं काय मत आहे? मग कुठंतरी चड्डीच्या आतमध्ये मोबाईल ठेवायचा, कीर्तनाची क्लिप न्यायची, गेम. तुमच्या टाप असली ना टाप, तर खरं बोलून दाखवा. कधी बोलून दाखवा. टाक तू क्लिप का या सभेला कोटी रुपये खर्च आला, अशी क्लिप टाकून दाखव. तू सकाळ बोध राहतो का? पाय टाक. इंदुरीकरच्या ठोक सिंधू तुला भावना दुखवल्या, त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्हाला धरा. अरे विकली गेलेली माणसं आहे तुम्ही काय बोलू शकता? खरं बधीर झालेली माणसं आहेत, बधीर. तुम्हाला माझी एक इच्छा सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा.
कारण आता मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार. हा काय म्हणत होता, पहिला काम आहे, दुसरा क्रोध आहे. किती झाले? 2. पहिले किती होईल होते? हा, अशी फिट ऐकणारे पाहिजे. तिसरा लोभ आहे, लोभ. आणि हे सगळे भांडणं कशामुळे? लोभामुळं. लोकांशी कोणाला घेणं नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. गपचप. रात गई, आपण बुडालो, जग बुडालं. आणि तरुण पोरांच्या पाया पडतो, पोरांनो, अंगातली ताकद जपून वापरा. एक दिवस हे शरीर म्हातारं होणार आहे आणि तुमचं शरीर थंपलं का तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? अंगातली ताकद मारामारा करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका. अंगातली ताकद यांच्यासारखे आईवडिलांच्या सेवेसाठी वापरा. अंगातली ताकद, इंदुरीकरचे 3 वाक्य ऐका. धर्म वाचवा, संस्कृती टिकवा आणि संप्रदाय वाढवा. परत 3 वाक्य ऐका. धर्म वाचवा, धर्म वाचवा, संस्कृती टिकवा आणि संप्रदाय वाढवा. याच्यासाठी शरीर वापरा. पोरांनो, शिकलेले पोरं, ह्या दंगली दुंगलीत पडू नका. मराल. तुम्हाला माहिती म्हणून सांगू का एका मिनिटात, लोकांच्या पेनामध्ये सुद्धा कॅमेरे आहेत. तुम्ही जर दंगली करताना टपरी जवळ जरी दिसले, 10 वर्ष शिक्षा आहे. पागलपणा समजू नका. आणि आतापर्यंत गरीबाचेच आत गेले, श्रीमंताचे कधी गेले नाही. श्रीमंताचे कधीच जाणार नाही. श्रीमंताचे दर 5 वर्षानं बाहेर येतात, मध्ये येत नाहीत. दर 5 वर्षांच बाहेर येतात. माझे पप्पा दमले की मी आहे. तुम्ही आमचं घर सोडून कुठं जाऊ शकत? पोरांनो, का सांगायचंय मला माहिती तुम्हाला? हे तुम्हाला माहिती नसेल पोरांनो, कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमावली, उंची कमावली, छाती कमावली, मिलिटरी सिलेक्शन झालं, दाखला चुकीचा मिळाला, संपली जिंदगी. उद्या तुम्ही पोलीसमध्ये गेले, 5 किलोमीटर रोज पळाले, उद्या तुम्हाला बी फॉर्म केलं, मेडिकल टाकायचं आहे, उद्या तुम्ही ॲग्री केली, कृषीचं दुकान टाकायचं आहे, अंधारात जीवन आहे ना तुमचं. तुमच्यावर प्रसंग आल्यावर कोण वाचेल तुम्हाला? वाचविल कोणी? आता इंद्रिकरचा राग येईल, आता तुम्ही आमच्या कमेंट्स कराल, आमच्या टिंगल्या कराल, पण तुम्हाला वाचविल कोण? इंद्रिकरचेच वाक्य वाचवतील. तुम्हाला कोण वाचेल? आता जाऊ द्या, आता आम्हाला आमचा राग येईल तुम्हाला. पोरांनो, फायनल झालं ना? खुशिया ह्या लफड्यात पडायचं नाही. कोणी तुम्हाला बेहकाड म्हणलं तरी, एखादा म्हणला तुमचं आम्हाला प्रेम नाही, आम्हाला कळत आहे. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी प्रेम करता, पण धर्म आमच्या हृदयात आहे. तुम्ही धर्म लोकांना दाखवण्यासाठी वापरिता, पण धर्म आमच्या रक्तात आहे. झालं पहिलं वाक्य. आणि हीच या परिवाराला खरी श्रद्धांजली. मान्य? तुम्ही काहीच बोला ना. जर परत कोणाचे भोंगे बांधून बोंबलं धिंडले, 1. अंगातली ताकद जपून वापरा. 2. खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 105 TMCच्या जायकवाडीनं तळ गाठलाय. तुझ्याकडे काय? 4 धाबे 6 पंप म्हणजे शेट समजतो का तू स्वतःला? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू?
आणि गावामध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला तर हे म्हणत्या पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतो त्याची का मुतारी नांगरितो का? मोठ्याचं झाकून जातं आणि गरीबाचा बाबाटा होतो. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. ती विधी एक म्हातारी आहे तिला दात नाही. ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देऊ दे पण तू लावी ती कुठं हा प्रश्न चाललंय. जो खरा बोलल तो मरेल आणि लबाड वागल तो जगे. 2 वाक्य कळले. महिला मंडळ कशातही पैसे घालू नका बावळाटावाने. शालू घेतला का लग्नात? शालू घेतला का? घेतला. किती वेळा नेसली का? एकदा. अक्कल वाटत काही? अगं 20,000चा शालू घेतला आणि एकदा नेसती. 20,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या तर तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असत्या. पाहुण्यांची धावपळ नसती झाली. काय साड्या. नव फटाके पुरीच्या लग्नाला 80,000चे. नवरदेव बाहेरा त्याच्या सफारीत घुसला फटाका. 45 डिग्री तापमानाला लग्न. अंतरपाठ धरेल नवरदेव आणि भाषणांचा तडाखा चालू. नवरदेवाला मूत खडा. बाकीचं तुमचं तुम्ही पहा. काय महिला मंडळ आता लग्नात एक नवीन आयटम आणलाय महिलांनी. मेहंदी आणि ना डोक्याचा भाग आहे काही. 70,000 रुपये मेहंदीला खर्च आहे आणि 10 रुपयाला ते नळकंड आहे. ते कोण 10 रुपयाला बादलीत मेहंदी खालो आणि नवरीच बादलीतून वर काढ ना. काय मेहंदी लावी ती. आणि लग्नामध्ये नवरीची मेकअप जरा कमी करा. अरे अख्खं वरार त्या नवरी का पाहते. आणि त्या नवरदेवाला नवरी ओळखू येईना दुसऱ्या दिवशी. त्याच्या जवळून गेली तुम्हाला मला वाटलं कलवरी आहे. काय नवरी सजवता. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं कलर, या खाचात कलर, या खाल्ल्या खाचात कलर, इथं मधल्या खाचात कलर, भोवयांना कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालावं. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय करते. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. नवी नवरीलाही भारी बोलती. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला. एव्हा तेव्हा केव्हा कशा वय टिंबदी ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या वा. आणि तिची सासू म्हणती जाऊ मोरूबाई मा पप्याचं उशिरा झालं बरं का पण वस्तू लय जोरात मिळाली. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 मिनिट सुद्धा कधी. मी लय चिकट वाटतो महाराज. मला 30 वर्ष लागतं. 31 वर्ष लागलं महाराज झालेला. मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं उरली का इथूनच न्यायची गेला तो. अजून मोबाईल घेतला नाही विकत कधी. कधीच नाही. कोणत्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो एवढं खोकडं मिळालं गेले 2 वर्ष. मोबाईल मी विकत घेतला नाही कधी. मी मोबाईल वापरत नाही. मला स्क्रीन टच मोबाईल नाही. मला व्हॉट्सअप नाही. मला फेसबुक नाही. काहीच नाही. आपल्याला कोण मेलं तपास नाही. कोण आलं तपास नाही. ज्याला गरज येतो आपल्याकडे येईन. मी मोबाईल वापरत नाही. त्याच्यामुळे इतका सुखी आहे काय झालं माहीतच नाही. आणि आता 5-6 महिन्यापासून पेपर सुद्धा वाचित नाही. भांडण सोडून काही नाहीच तर का 6 रुपये घालायचे. गरीबाला मदत करा. एखाद्याच्या मुलीचं ॲडमिशन आणलं तिला पैसे मदत करा. एखादा पेशंट आहे त्याला करा पण नको त्याच्यात पैसे घालवायचे नाही. रडू द्या. 1
अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. सरळ बसायला शाळेतले पोरं बैठे बैठे साव टांगण्यावर करतो का सावधान मानले. रिलॅक्स. रिलॅक्स. नवीला कोण आहे इथं? तू कितीला रे? हा 11वी 8. सायन्सला नाही तू, चियारा सायन्सला नाही. हा तू आत्ता 11वीला आहे का? गेल्या वर्षी 10वीला होता का? आता 12वीला गेला का? यू हॅव मॅथ्स? नो. यू हॅव हिस्ट्री? नो. जॉग्राफी? यस नो? यस. तू कितीला रे? 7वी. सेमी का मराठी? मराठी. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. तू कितीला रे? तू काळ्या शाळेवाला मागचा कितीला आहे तू? 9वी. 7वी. सेमी का मराठी? 10वी. सेमी का मराठी? सेमी. 10वीची परीक्षा दिली तू? आता दिली का? 10वीत गेलाय? दिली ना. सेमीला होता का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन फर्स्ट चॅप्टर 1 सायंटिस्ट had 3 rules. What is the name of that scientist? No. In chapter number 4 paper number 1, chapter number 4 paper number 1 diagram is as follows. What is the name of that figure? 4थ्या प्रकरणामध्ये एक अशी आकृती आहे तुमच्या पुस्तकात. What is the name of that figure? परीक्षेला आलती 2 मार्काला यावर्षी मार्च 24ला. What is the name of that figure? Right hand rule and left hand rule. Correct? But what is the name of that scientist? No. Faded right hand rule and faded left hand rule. Correct? Correct? तू कितीला रे? तू 7वी. सेमी का मराठी? बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात विचार. तू कितीला रे? 5वी. घड्याळाला काटे किती? घड्याळ सांगू नका कोण आहे? घड्याळाला काटे किती? 12. तू कितीला रे? 7वी. सैराट मधल्या त्या पोरीचं नाव काय? आरची. आणि त्या पोऱ्याचं? परश्या. करेक्ट. हा तू कितीला रे? 4थी. तुला काही चेन्यात मजा आहे. 3 वर्ष शाळा बंदच होती. तू घरातून आला तसा 4थीलाच गेला. तू कितीला रे? टी शर्टवाला. 10वी झाली. आता 11वीला गेला का? 10वीची परीक्षा दिली का? मराठी मीडियम का सेमी? मराठी मीडियम. आवर्त सारणीतील उभ्या रेषेला टिंब म्हणतात. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 13. आपलं विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 3 गण. करेक्ट. आवर्ण सारणीतील उभ्या रेषेला गण म्हणतात आणि आडव्या रेषेंना. करेक्ट. शिक्षकाचा आहे का तू? तुझे वडील काय करतात? तू एवढा ब्रिलियंट कस काय? 8. एक नियम सांग मला. 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखेच असतात. हा नियम कोणाचा आहे? नो. नो. डोबे रायनर नाही. न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे. डोबे रायनरचा नियम असा आहे 3 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांचा सरासरी असतो. याला डोबे रायनरचा त्रिकाचा नियम म्हणतात. आणि 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखेच असतात. याला अष्टकाचा नियम म्हणतात. करेक्ट. मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अनुअंकाचे फळ आहे. याला मेंडेलिव्हचे आवर्त सारणीचा नियम म्हणतात. आणि मूलद्रव्याचे
त्याचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे फल आहे. याला आधुनिक आवर्त सारणीचा नियम म्हणतात. प्रकरण नंबर 3 विज्ञान पेपर 1. तू किती रे? 12वी सायन्स. यो मॅथ. अरे इकडे बघ. यो मॅथ. अरे मॅथ आहे का तुला? मॅच नाही, मॅथ मॅथ नाही. बायोलॉजी. बायोलॉजी आहे का? विथ बॉटनी अँड झुलॉजी. हे बऱ्या तुला फिजिक्स आहे का? तू नक्की 12वीला आहे का? ए तुला फिजिक्स आहे का? ए फिजिक्स आहे की तुला? फिजिक्स. अरे फिजिक्स आहे का एवढं सांग ना मला. बरं जाऊ दे. 12वीला तुला बी ग्रुप आहे का ए ग्रुप आहे? तुला मॅथ आहे का? केमिस्ट्री. अरे तू सायन्सला आहे ना, मग तुला केमिस्ट्री आहे ना, फिजिक्स आहे ना, बायोलॉजी आहे ना, मॅथ आहे ना. मॅथ नाही का? बायोलॉजी म्हणजे बी ग्रुप आहे तुला. नो मॅथ वे जॉग्राफी. हा ए पार कामातून गेले पोरं. तू कितीला रे? 11व्याला. हा तूच 11व्याला. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. सांग मा नाव नाही तर माझ्या बापाचं नाव कोणतरी एक सांग. कोणी लिहिलं रे? हे बऱ्या वर्ष किती गपक्यात सांगितला. ए उत्तर आहे का? ए अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून. मी कुठे गेलो तर जागेवाना. आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि या 3 वाक्य हीच या परिवाराला श्रद्धांजली. पहिला झाला काम, दुसरा झाला क्रोध, तिसरा झाला लोभ, चौथा झाला मत, 5वा झाला मत्सर, 6वा झाला अहंकार. 6 4 10. आता किती राहिले? 6. आशा इच्छा वासना तृष्णा मनशा तितिक्षा 16 पोरं मायेशी मारा तुम्ही देव व्हाल. आणि मग तुम्हाला लग्न न करता मुलगा होईल. डोकंच बंद होईल तुमचं. लग्न न करता मुलगा व्हायचा असेल तर माया नावाची म्हातारी मारा आणि बोध नावाचा मुलगा होऊ द्या. आणि तो मुलगा मला लग्न न करता झाला आणि त्या मुलाचं नाव मला 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा माय बाप ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय वेदशास्त्र देती बाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. आणि मी त्याच्यासाठी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा 4था मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 16व्या नंबरचा आहे. आणि 16व्या नंबरच्या हरिपाठामध्ये असा नर दुर्लभ आहे कसा
गेला तो बरं ए रेकॉर्डिंग केलं का तू रेकॉर्डिंग केलं का एवढं विचारलं तुला रेकॉर्डिंग केलं का एवढं विचारलं तुला मी काय सांगितलं होतं अगोदर काय सांगितलं होतं लावताना फक्त कॅमेरा पुरती तुला परवानगी दिली ना तो रेकॉर्डिंग का केलं